कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत अतिशय सोप्या पद्धतीने। त्यासाठी एक मोठ्या आकाराचं वांगं घेतलेलं आहे। वांग्याला आपल्याला 4 कट मारून घ्यायचे आहेत सुरीने। अशा प्रकारे चारही बाजूने 4 कट लावून घ्यायचे आहेत। आता कट केलेल्या जागेमध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या भरून घ्यायच्या आहेत आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या देखील आपल्याला याच्या आतमध्ये भरून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे हिरवी मिरची देखील आत भरायची आहे। वांग्याच्या सर्व बाजूने आपल्या थोड्या थोड्या लसणाच्या पाकळ्या भरून झालेल्या आहेत। आता गॅस चालू करायचा आहे। त्यावरती वांग आपल्याला भाजून घ्यायचं आहे। वांग अगदी झटपट भाजलं जातं। आता पलटी करायचं आहे आणि चहू बाजूने वांग आपल्याला भाजून घ्यायचं आहे। वांग्याची साल अगदी सहज निघेपर्यंत वांग भाजायचं आहे। आता एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। एक टोमॅटो देखील आपण येथे भाजून घेऊया। तुम्हाला जर वांग्याच्या भरीताची खट्टी मिठी चव आवडत नसेल तर टोमॅटो तुम्ही स्किप देखील करू शकता। टोमॅटो देखील आपला भाजून झालेला आहे, तो देखील काढून घेऊया आणि टोमॅटोची वांग्याची साल काढून घ्यायची आहे। सर्व वांग्याची आणि टोमॅटोची साल आपली काढून झालेली आहे। आता वांग्याला कट करायचं आहे। कट करून वांग टोमॅटो आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे। तुम्ही मॅशरच्या साहाय्याने देखील मॅश करून घेऊ शकता। मी चमच्याच्या साहाय्यानेच मॅश केलेलं आहे। वांग व्यवस्थित शिजलं की झटपट मॅश होतं। आता गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये 1 छोटा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। एक बारीक साईजचा कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांद्याला तेलावरती परतवून घ्यायचं आहे। कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतला की यामध्ये 1 छोटा चमचा लाल मिरची घालायची आहे, कारण आपण हिरवी मिरची देखील वांग्यामध्ये घातलेली आहे। छोटा पाव चमचा हळदी पावडर आणि छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। मसाल्यांना थोडंसं तेलावर परतवून घ्यायचं आहे। मसाला परतला की यामध्ये मॅश केलेलं वांग टोमॅटो घालून घ्यायचं आहे। वांग टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिठाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला वांग टोमॅटो तेलावरती परतवून घ्यायचं आहे। अगदी 2 मिनिटं। 2 मिनिटं वांग टोमॅटोला छान तेलावरती परतून घेतलेलं आहे मसाल्यांसोबत। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि 3 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे मंद गॅसवर। 3 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढायचं आहे। एकदा व्यवस्थित वांग्याचं भरीत हलवून घ्यायचं आहे। यावर कट केलेली कोथिंबीर घालून खाण्यासाठी तयार आहे चटपटीत वांग्याचं भरीत। रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा। लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत।